विकार विचार सगळे संपले. अखंड आनंदाचा स्रोत सारखा वाहू लागला. ब्रह्मानंद प्रगटला की शांतानंद प्रगटतो. शांतीचा अनुभव येतो. शांत प्रसन्नता असते. ऐसा योगयुक्तीचा उद्देश जेथ बोलिला ऋषिकेश तेथ अर्जुन सुदर्श म्हणोनी चमत्कारिला. याप्रमाणे श्रीकृष्णाने जेव्हा योगयुक्तीचा गूढ अभिप्राय सांगितला तेव्हा अर्जुन मर्म ओळखण्यात चतुर होता. भगवान ज्ञानेश्वरांचे विचार सुरू झालेत. लक्षात घ्या, भगवान व्यासांनी जे श्लोक टाकलेले आहेत तेच श्लोक भगवंतांनी टाकले असतील खरं नाही. भगवान व्यासांनी काव्यमय भाषेत, सूत्रमय भाषेत ते सगळं शॉर्ट मांडलेलं आहे. पण जे कॉन्व्हर्सेशन झालं, जे बोलणं झालं, जो विशालता झाली, कारण माऊलींनी स्वतः प्रत्येक शब्द ऐकून लिहिलं आहे, म्हणून ही भावार्थ दीपिका आहे, भाव प्रकाश आहे. ऐसा योगयुक्तीचा उद्देश जेथ बोलिला ऋषिकेश तेथ अर्जुन सुदंश म्हणून चमत्कारिला. योगयुक्त्या भगवंतांनी सांगितल्या काही. तो युक्तिपंथे पार्थ चढे मोक्ष पर्वता. योगयुक्ती योग अंग आहे आणि ह्या बऱ्याचशा गुप्त आहेत, त्या गुरुजवळ असतात आणि नवनवीन युक्त्या गुरु देतात. त्या युक्तीच्या जोरावर ते चढ असतो. भगवंताजवळ चढण्याकरिता, एवढा विशाल चढ चढण्याकरिता शक्ती तर आहे पण युक्ती पण आहे. सगळं शक्तीच्या जोरावर जायचं असं नाही, काही युक्तीने जावं लागतं. उदाहरण सांगतो. काही काही साधक होते आपले जे सध्या येत नाहीत. आम्ही खूप खाल्लं, किती खाल्लं, राख झाली पाहिजे पोटामध्ये त्या अन्नाची, नाही त्या योगाला काय महत्व आहे. म्हणले आचाट शक्तीचे पुलचट प्रयोग कशा करता करायचे. लक्षात घ्या, आचाट शक्ती साधनेतनं मिळवायची कष्टसाध्य आणि भसाभसा अन्न खाऊन पचवण्याकरिता आपली शक्ती नष्ट करायची. एक तर स्वतःचे संकल्प फालतू करावे लागतात, त्याच्या शक्ती नष्ट होते. नाही त्या गुरुला संकल्प करावे लागतात. कशा करता हे नाटक. युक्त्या सांगितल्यानं चरवंतर पण मग ती शक्ती नष्ट करू नका. लक्षात घ्या काय म्हटलं. योग युक्ती काय काम करते. योग शक्ती सारखी वापरायची नसते किंवा शक्ती वापरल्यानंतरही अनुभूती येणार नाही, त्यावेळेस योग युक्ती द्यावी लागते. श्रद्धा ठेवा, योग युक्ती आहे. चरवंतर पण योग युक्ती आहे. अनेक युक्त्या सांगण्यात येतात. हे एवढे डोंगर पार करायचे म्हटल्यानंतर योगयुक्त्या. भक्ती ही पण युक्तीच आहे ना. भक्तींचा डिंक. याप्रमाणे श्रीकृष्णाने जेव्हा योगयुक्तीचा गूढ अभिप्राय सांगितला तेव्हा अर्जुन मर्म ओळखण्यात चतुर होता, म्हणून त्याला फार आश्चर्य वाटले. टिप्पा. संपूर्ण गीता ज्ञानेश्वरीतील सर्व अनुभव ध्यानयोग पद्धतीने येतात. अभ्यासानुसार योगशक्ती, योगयुक्ती व भक्ती अवश्य उपयोगी आहे. त्याकरिता गुरुगम्य आहेत, अचूक आहेत. विशेष आहे की योग आपोआप होतात, नित्य नवे चमत्कार दिसतात, क्षणोक्षणी आश्चर्य वाटत असते.
क्षणोक्षणी आश्चर्य वाटते. काय काय नवीन नवीन अनुभव येतात. काही युक्तीच्या जोरावर, काही शक्तीच्या जोरावर, काही भक्तीच्या जोरावर. युक्ती, शक्ती, भक्ती, ते आसाराम बापू म्हणतात मग ड्रॉ 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 वाजतं. आपल्याकडे काही नाही. कोणी झोपलं साधक तर ते ड्रॉ करतं तेवढंच. म्हणून अर्जुन मर्म ओळखण्यात चतुर होता. भगवान गोपाल कृष्णाचा अर्जुनाचा संवाद चाललेला माऊलींनी भावांकन केलं की अर्जुन चतुर होता. फार चालाक माणूस पाहिजे, नाही तर फार बुद्धू माणूस पाहिजे. मधल्या औबे लड्डू जावबे लड्डूंचं कामच नाही. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, शेखरही तेच म्हणतात, अतिशय ब्रिलियंट नाही तर अतिशय बुद्धू. बुद्धू म्हणजे तसा बुद्धू नाही, सांगितलं ते 100% करणारा. संपलं. आम्हाला माहीत नाही. तेच तरतात, मधले नाही तर दही खाऊ की माई खाऊ. आज 1 तोळा झाली श्रद्धा, उद्या अर्धा तोळा, परवा 2 तोळे, 13वा 0. अर्जुन चतुर होता. त्याला फार आश्चर्य वाटले की बापरे केवढा चढ आहे. पण भगवान गोपाल कृष्णाजवळ शक्ती आणि युक्ती दोन्ही आहे. आणि आपल्याला पाहिजे. कोणी 15 वर्षापासून ज्ञानेश्वरी ऐकायलं, कोणी 17 वर्षापासून ऐकायलं, कोणी 4 वर्षापासून ऐकायलं, पण यक्काला भूक नाही तहान नाही. ते देखलिया कृष्णे जाणितले मग हसोनी पार्था ते म्हणितले काही पाचित्त वाईले ये बोली तुझे. हा संवाद झालेला आहे दोघांमध्ये, जो श्लोकात आलेला नाहीये. श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहून त्याची मनस्थिती ओळखली. म्हणजे त्यांच्या मनातलं काय चाललं आणि यांच्या मनातलं काय चाललं इथे माऊलीने ओळखलं. म्हणून अज्ञानी यांचा राजा आहे. काय ज्ञानेश्वरावर किती बोलावं. एकेका ओवीमध्ये ज्ञानेश्वर उभे राहतात, प्रचंड उभे राहतात. अर्जुनाकडे पाहून त्यांची मनस्थिती ओळखली व मग हसून त्याला म्हणाले, भगवान आमच्या या बोलण्याने तुझे चित्त का बरे प्रसन्न झाले. खरं म्हणजे भगवंतांनी अवघड वाट सांगितलेली आहे. योगा चळाचा आणि मथा यमनियमांचा डोंगर, भुकुटीमध्ये ध्यान पाहत तुम्हीच काल म्हणले बापरे समजायलाच कठीण आहे तर करायला किती. आम्ही इतके तयार आहेत, अनेकदा झोप न घेता ऐकतो तरी आम्हाला अजून कळलं. अनेकदा काही काही वेळ झोपतो. एकाला विचारलं तुम्ही खरंच का झोपता. आम्हाला माहीत होतं तुम्ही काय सांगणार आहेत, त्याच्यापेक्षा झोप घेतलेली बरी. हा म्हणलं हेही बरोबर आहे. आणि आम्ही त्याच वेळेस जागरण करतो ज्यावेळेस तुम्ही काय सांगणार हे कळत नाही. आणि एक जण म्हणाला कळच ना तर कशा करता जागावं, झोपलेलं बरं. आमच्या या बोलण्याने तुझे चित्त का बरे प्रसन्न झाले. कारण अवघड वाट सांगितली हो, सोपी नाही. आणि अर्जुना अभ्यासाचा सागर, यमनियमांचा डोंगर, काय काय भानगडी सांगितल्या तरी प्रसन्न झालाय हा. पण त्याला वाटलं जरा नर्वस होईल. बाप्पा बाप्पा आपल्या बापाचा लाग नाही, माझ्या आज्याचा नव्हता, माझ्या पंजाचा तर नव्हता, आपल्या पोराचाही नसणार असं म्हणेल. पण त्यांनी ओळखलं की भगवान याच्यातनं वाटा काढतील, योगयुक्त्या भगवंताजवळ आहे पुन्हा प्रसन्न आहे. लक्षात घ्या. म्हणजे भक्ताची स्थिती कशी असावी, प्रसन्न आहे. तू का खुश झालास रे, का प्रसन्न झालास. काय प्रसन्न बोलण्यासारखं बोललीच नव्हते. तव अर्जुन म्हणे देवो
परिचित लक्षणाचा रावो, भला जाणितला जी भावो मानस माझा. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखणाऱ्यांचे तुम्ही राजे आहात. महाराज, आपण माझ्या मनातला भाव नेमका ओळखला. मी का खुश झालो, का प्रसन्न झालो, तुम्ही राजे आहात, तुम्ही खरंच ओळखलाय. मला विचारून काय करणार, यू नो. पहा किती बारीक बारीक संवाद टिपलेत माऊलींनी. म्या जे काही विवरोणी पुसावे, ते आधीच जाणितले देवे, तरी बोलिले तेची सांगावे. विवळे करुणी, मी जे काही विचार करून पुसावे ते देवाने आधीच जाणले, तरी आपण आता जे बोललात ते स्पष्ट करून सांगा. लक्षात घ्या. अनेकदा तुम्हाला अनुभव येतो, तुमच्या मनात काही प्रश्न असतात, कधीतरी ते तुम्हाला अशांत करतात, कधीतरी विचारावं असं वाटतं, नेमकं त्या प्रवचनात ते उत्तर येतात. असं होतं की नाही. नंबर 2, कधीतरी चुका केलेली असतात, कधीतरी विचारांची रॉंग पाथ, विचारांचा एक काय म्हणतात चुकीचा भाग आपण करतो, चूक विचार करतो, कशाचे तरी अर्थ काही करून घेतो, त्याही भागावर ते बोट उचलल्या जातं, तशाच ओव्या येतात, तसंच प्रवचन निघतं. असं तुम्ही अनुभव आम्हाला सांगता. हे इथे अर्जुनाचं झालंय. अर्जुन म्हणतो, भगवंता तुला काही विचारायला जावं त्याचं उत्तर तयारच असतं. काय विचारू, तुम्हाला सगळं कळतं आणि तुम्ही जे बोलाल, आता मी का खुश झालो हे सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही आता तेच बोलाल जे मला पाहिजे. लक्षात घ्या, किती हुशार आहे बोलायला. तरी आपण आता जे बोललात ते स्पष्ट करून सांगा. तुम्ही जे बोललात म्हणजे कुठं, हे मागचं भुवर मध्य, अजून योग, चढण, काय काय भानगडी सांगितल्या ना, आता जरा डिटेल सांगा, म्हणजे मी प्रयोग करायला तयार आहे. भगवंताने प्रवचन ठोकलेलं आहे 5व्या अध्यायापर्यंत, थोडं थोडं स्लाईट नमुना दाखवलेला आहे, पण आज मी रेडी आहे. शिष्य प्रसन्न पाहिजे, आनंदी पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, निर्विकार पाहिजे, निर्विचार पाहिजे, काय म्हणतात बालपण पाहिजे, शिशुपण पाहिजे, अंकारलीन पाहिजे. त्यावेळेस प्रयोगांचं दालन खुलं होतं. 6वा अध्याय. भगवंताला अर्जुन म्हणतो, भगवान तुम्ही जाणता, आता डिटेल सांगा ते प्रयोग सगळे. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहुनी पाय उतारा, सोपा जैसा. सहज पाहिले तर धारण करणाऱ्याला योग्य असा जो राजर्षी विद्या परंपरागत विरागी बुद्धियोगाचा मार्ग तुम्ही मला सांगून दाखविला, तो पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो तसा आहे. पाय उतार आणि पोहून जाणे याच्यामधला फरक, माऊलीला पोहणं येत होतं आणि पायाने चालल्यानंतरचा फरक कळत होता. पोहून एखादी खाडी जायचं, एखादा समुद्र जायचं, एखादा ती आपल्याकडे साधक आलेली पुन्हा आली नाही, बसली असेल समुद्रात पोहत, 40 किलोमीटर, 7 किलोमीटर, 6 किलोमीटर त्याच्यातच गुंगून गेली. बाहुबळ पाहिजे, भुजबळ. एकदा वाजपेयी म्हणाले होते, ते भुजबळ होते आणि शिवसेना आणि यांची युती होती.
ते म्हणे इनके पास भुजबल है तो हमारे पास बुद्धिबल है. भुजबल पोहून जायचं असेल तर भुजबळ पाहिजे, म्हणजे आपले मिनिस्टर नाही, बाहूचं बळ. आणि पायानं जायचं तर सोपं आहे, अवघड नाही. चलत चलत कोणी ढकललं तरी चालतं. माणूस पोहायला स्वतःच लागतं. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा. अनुसरण करण्यासाठी ते तुम्ही जो मार्ग दाखवलेला आहे तो अवधारण करण्यासारखा आहे. मला तो सोपा वाटतो भगवंता. पहा, कारण स्वतःच्या बळावर पोहून जाणं अवघड आहे रे. पायाने चालत जाणं सोपं आहे. आणि ज्ञानेश्वरीचा मार्ग वाहून जाण्याचा नाही, पोहून जाण्याचा नाही, पाय वाटेने जाण्याचा आहे. मोटके निमिष भरी तू दे तू जाईजे, अभ्यासाचे निबळे. अभ्यासाचे निबळे वैराग्याचे मेळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याशी, अभ्यासाचे निबळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याशी. हळूहळू वैराग्य नखा नखानी पुढे सरकेल. हळूहळू चाला. ज्ञानेश्वरी हळुवार नेते. एकदम मी राहू नका, नाचू नका, फार ठोकतील लोक. लक्षात घ्या, फार इथे अर्जुन चालाक आहे. आपण कशातही गुंगून जातो. पहा कशा उभ्या आहेत, किती खोलवर गेलेले आहेत. बुद्धियोगाचा मार्ग तुम्ही मला सांगून दाखविला. तो पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो तसा आहे. उताराकडे पाय जसा भर चालतो तसं भरभर चालण्यासारखा आहे. पोहून जाण्याचा मार्ग नाही. किती अवघड वाटला भगवंता, तरी मला पायवाट ही चांगली दिसते. तैसा सांख्याहुनी प्रांजळा. बुद्धियोग भगवंतानी जो भगवद्गीतेमध्ये अमेंडमेंट केली त्याचं कंपॅरिझन आता अर्जुन करतोय. तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारखिया अबळा. येथाथी परी काही काळा तो साहो येवर. सांख्य कपिल महामुनींनी सांख्यशास्त्रात सांगितलेला पोहून जाण्याचा आहे. आणि ते उताराकडे पायानं आपोआप माणूस ढकलला जातो त्या शक्तीकडून. पायवाट, उताराची पायवाट. जसं आपण डोंगरावरून उतरायचं तर भर पायऱ्या उतरायची त्यावेळेस कसे माणूस भर पळतो. तसेचा बुद्धियोग सांख्य बुद्धियोगाहून आपल्यासारख्या दुर्बळांना सोपा आहे. अरे मी दुबळा आहे. सांख्यशास्त्रामध्ये 60 हजार वर्ष तप करावं लागत होतं, खडतर तप करावं लागत होतं. हा दुबळ्यानं आमच्यासारख्याला सोपा आहे. तरी आपल्यासारख्याला तर तेही करू वाटत नाही. आयतं आहे का? आयतं तुमच्या डोक्यावर हात ठेवा. आमच्यासारख्या दुर्बळांना सोपा आहे. या योगाच्या साधनेसाठी काही काळ काढावा लागणार आहे, पण तोपर्यंत सहन करता येईल. अर्जुन म्हणतोय, लक्षात घ्या, हे वाक्य लिहून ठेवा. साधना करावी लागणार आहे. काही काळ जीवनाचा वेगळा काढून ठेवावा लागणार आहे. आम्हाला तोच तर काढायचा नाही. आम्हा सारखिया अबळा येथाथी परी काही काळा तो साहो येवर. आता महावीरांसारखं 12 वर्ष रात्रंदिवस बसायची गरज नाही हो. बुद्धांसारखं खडतर तप नाही. पण काही काळ जीवनाचा काढावा लागणार आहे, हे तितकंच खरं आहे. आणि प्रत्येक क्षण परमार्थमय केला पाहिजे. त्यांना करता आला की नाही माहिती नाही, आम्हाला करता येऊ शकतो. आमच्यासाठी दुबळ्यांसाठी हा सोपा आहे.
योगाच्या साधनेसाठी काही काळ काढावा लागणार आहे, पण तोपर्यंत सहन करता येईल. आणि तो वेळ काढणं अवघड जरी असेल तरी सहन करावा लागेल. काय ओवी सुंदर आहे. तैसा सांख्या उनी प्रांजळा आमा सारखिया अबळा येत अति परी काही काळा तो साहो ये वर. सहन केलं पाहिजे. साहो हे वर. आम्हाला वेळच मिळत नाही. मरा. यमधर्मराज वाट पाहतोय. कशा वेळ मिळत. त्याने वेळ काढून ठेवलेला आहे आपल्यासाठी. कम ऑन. हे सावजी आले. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तारेल तरी सांगावा साध्यंतची. म्हणून देवा तोच निष्काम निष्कर्म करणारा बुद्धियोग सांगावा. अर्जुनाचं माइंड प्रिपेअर झालंय. नंबर 2 शरीर प्रिपेअर झालंय. बुद्धी झाली. सगळं तयार आहे अर्जुन. इन ऑल साइड्स. सगळ्या विकारांच्या साइड्स ऑल तयार आहेत. जसं भगवंताला 6व्या अध्यायाला भक्त पाहिजे तसा अर्जुन रेडी झालेला आहे. जे अर्जुनाची पाती परिसन्या योग्य होती. काय काय पाहिजे ते सगळं आलंय. विरक्ती किती असावी. यमनियमांचे डोंगर कसे हे करावे. सगळं आलंय. पात्रता कशी आणावी. अर्जुनासारखा पात्र भक्त पाहिजे. त्यावेळी कृष्णवाणी अध्यात्माचा मळा फुलतो कृष्णवाणीने. मग हा बुद्धियोग सांगा. आय एम रेडी सर. टेल मी म्हणजे सांगा नाही, मला अनुभव द्या. दुसरा अर्थ असा आहे मी रेडी आहे. प्रसन्न आहे. आता शंका नाही अर्जुनाला. तू कधी होतास कधी नाही. तू तर आत्ताच जन्मालास आहे का कुठं. प्रसन्न आहे. सगळ्या शंका कुशंका सगळ्या गेलेल्या आहेत. तव श्रीकृष्ण म्हणती हो का. हो सांगू. जिज्ञासा पाहिजे बरं. शिष्याला जिज्ञासा नसेल मड्यासारखे बसले काय जिज्ञासा. ज्ञानेश्वरी सांगणार आहेत का बाप्पा. किती तास. 2 तास. म्हणून देवा तोच निष्कर्म निष्काम करणारा बुद्धियोग सांगावा. आता पुन्हा सांगताना जरी विस्तार होईल तरी योग आरंभापासून शेवटपर्यंत सांगा. भगवंता विस्ताराने सांगा. इथे अर्जुन पूर्ण प्रयोग अपेक्षित करतोय. 2 प्रकारचा मार्ग आहे. अर्जुन पाऊल वाटेने जाण्याच्या मागे. हात ठेवला काही पूर्णत्व करता येतं, पण त्याला काहीच सांगता येत नाही. लक्षात घ्या. बाप्पासाहेब म्हणायचे डोळे झाकले समजा तुमची दिल्लीला नेऊन आदळलं. तुम्ही परभणी सांगाल आणि एक दिल्ली सांगाल. मधले औरंगाबाद लागलं होतं. तिथे चनेवाला आला होता. सेलूचा आला होता. चने मला हे गपचूप ऐकतं. कुठे लागलं होतं. सेलू. कारण याचे डोळे झाकलेले होते आणि कानही बंद होते फिट. याला उडवलं आणि तिथे नेऊन टाकलं. काही माहीत नाही. बाप्पासाहेबांनी आम्हाला जे डिटेल अनुभव दिले 6व्या अध्यायासारखे अनुभव आम्ही घेतले नाहीत. त्याला लागणारे शरीर आमच्याजवळ होतं, पण मन आमचं कमकुवत होतं. लक्षात घ्या काय म्हटलं. 6वा अध्याय शरीर मन बुद्धी आणि प्राण
ज्यांनी खरंच अर्पण केलं आहे, तरुण वयात, म्हातारे वयात नाही. 6वा अध्याय एकदम 20-22 वर्षाच्या आतला माणूस पाहिजे, जे ज्ञानेश्वर होते. अर्जुन होता, जरी वय नव्हतं तरी ते द्वापर काळातलं शरीर होतं. त्याच्याशिवाय 6वा अध्यायाचे अनुभव घेऊ शकत नाहीत. आणि अवघड आहे आताच्या काळात 6वा अध्याय. आम्ही पूर्ण झाल्यानंतर बाप्पासाहेबांना सांगितलं 6 महिने तुम्ही राहा येऊन. आणि ते अवघड होतं, घरचे परवानगी देत नव्हते आणि आम्हाला भीती वाटत होती आपला सापळा झाला तर काय व्हावं. 6 महिने येऊन राहा, अन्न पाणी नाही, शरीराचा सांगाडा होईल 6व्या अध्यायाप्रमाणे. बाप्पासाहेबांनी पण ते अनुभव घेतले नाहीत, पण देऊ शकतात. आम्हीही देऊ शकतो जरी घेतले नसतील तरी. पण आज जेवणारे नाहीत, चर्वणतर्पणच जुळत नाही, बाकीचे प्रचंड प्रयोग आहेत, कळेल तुम्हाला. 6वा अध्याय कठीण आहे, त्याला ज्ञानेश्वरच पाहिजे, इतरांना नाही. पण सर्व संतांनी 6व्या अध्यायासारखे अनुभव डिटेल पायवाटेने घेतले हे बरोबर नाही. काहींना थोडी थोडी स्टेशनं मिळाली असतील पायाला, सगळी नाही. ही पॅसेंजर ट्रेन आहे, प्रत्येक स्टेशन दाखवत गेलेले, विमान मार्ग नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून हळुवार इतकी स्टेशन आहेत 6व्या अध्यायात दाखवलेली, ती प्रचंड माऊलींनी घेतलेले अनुभव आहेत, म्हणून माऊली ज्ञानी यांचे राजे आहेत. उगीच आरत्या नाही ओवाळल्या तुकारामांनी. ही प्रत्येक स्टेशन तुकारामांनी पाहिलं होतं हे खरं नाही, नाथांनी पाहिलं होतं हे साहित्य दाखवत नाही. तरी खूप लिहिलंय त्यांनी, खूप लिहिलंय. काय स्टेशन आहेत 6वा अध्याय. आणि अर्जुन म्हणतो डिटेल जा, आम्हाला प्रत्येक घ्यायचं. बाप्पासाहेबांनी आम्हाला खूप अनुभव दिले, आम्ही तुम्हाला काही तितके अजून दाखवलेही नाहीत, अजून श्रद्धाच बसत नाहीये. आणि सांगायचं तर गरजही नाही, एकदम उडवता येतं तुम्हाला. सध्या सगळ्यांना हायेस्ट अनुभव यायलेत, खालचे अनुभव नाहीच. हायेस्ट अनुभव ताबडतोब देता येतात, पण मधलं काही कळणार नाही. काही कळणार नाही. दिल्ली गल्ली हे 2च अनुभव करतील. पण आपल्याला तरी कुठे वेळ आहे, सगळ्यात भानगडी आहेत. हायेस्ट अनुभव शेखरनी सांगितलं, आपण जे घेतले तेही आताचे साधक घेतील की नाही शंका आहे. सगळे नाही घेऊ शकलो. बाप्पासाहेब म्हणाले ज्ञानेश्वरी सांगायचं असेल तर हे डिटेल अनुभव तुम्हाला आले पाहिजेत. जगाला जर तुम्हाला सांगायचं असेल तर डिटेल अनुभव घ्या, आणि जगाला सांगायचं नसेल तर गप्प बसा. संतांचे 2 मार्ग आहेत. काहींना सांगताच आलं नाही कारण डिटेल अनुभवच नाही. म्हणून काही न बोलणे हीच तुझी सेवा, बस संपवला विषय. आरंभापासून शेवट. अरे आज 15 दिवस महिनाभर काढायचा साधा देह शुद्धीला तर कठीण आहे, तर तेवढे प्रचंड पृथ्वी तत्व जय, आप तत्व जय, तेज तत्व जय, वायू तत्व जय. इथे साधे कॉन्स्टिपेशन का साधे कामविकार जाईन, वर चढवताच येत नाही, कारण हा खाली पडतो. किती शक्ती फेकली तरी शक्ती नष्ट होते, कारण हा त्याचं पानिपत करून टाकतो त्या शक्तीचं. गुरुची गेली आणि याला किंमत नाही. म्हणतात ना, बाईनं असं स्वयंपाक चांगला करावा आणि याला भूक नसावी, काय केलंय अळणी. ती म्हणते इतकी मरमर केली, तसं होऊन जातं. श्रीकृष्ण खुश झाले. हो का,
डिटेल तयार आहेस घ्यायला? हो का? शब्द पहा. तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझा हा मार्ग गमला निका, तरी काय झाले ऐकी जो का, सुखे बोलो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का? तुला योग मार्ग चांगला आवडला आहे तर तो सांगायला आमचे काय बिघडते? ऐक की आम्ही तो योग आनंदाने सांगतो. गुरुलाही सांगताना आनंद झाला पाहिजे आणि शिष्याला घेताना झाला पाहिजे. नो प्रेशर टॅक्टिस. आनंद जन्मावा लागतो आणि तो प्रभू देतोस. ती शक्ती गुरुला उभी करते आनंदात, आनंदाने उभी करते. कोणती शक्ती? स्वरूपाधिक माया. तुम्ही ऐकणारे तयार आहेत तर आम्ही का नको? सुखे बोलो. अरे आनंदाने बोलेल, सुखाने बोलेल. अर्जुना, अर्जुना तू परिससे, परिसोनी अनुष्ठिसे, तरी आम्हाशीच वाणी कायसी सांगावयाची. इथे गोम आहे. इथे गोम आहे पहा. अर्जुना तू परिससी. अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे उपासना करतोस. आपण नंबर 1 ऐकतच नाही. 2 तास ऐकलं तर 5 मिनिटाचं लक्षात राहतं, तेही सलग नाही. पहिले 5 मिनिटाचं सगळं सांगू का असं नाही. एक ओळ आताची, 25व्या मिनिटाची दुसरी ओळ, शेवटच्या मिनिटाची तिसरी ओळ, आणि पुन्हा 10 ओळीनंतरची एक चौथी ओळ. तुम्ही बोलले काय? बोलले ज्ञानेश्वरी म्हणजे काय? बरं आम्ही म्हणलं काय बोललो? ज्ञानेश्वरी म्हणजे पुस्तक नाही तुम्ही बोलले. बरं 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 नाही बोललो. मग ज्ञानेश्वरीचा पंडित फेकायचा का त्या क्षेपणास्त्रावर? कुठल्या कुठं ती ओळ? हा बरं हे एक बोललो. तुम्ही बोलले नाही का? म्हणलं हो बोललो. पुढे ज्ञानेश्वरी विश्व स्वधर्म करणारे ते एक तुम्ही बोलले. अखेरीची ओळ तिथे टाकायची. आणि झालं आमचं. येतो झालं जिष्ट. म्हणजे ऐकल्यानंतर 100% ऐकायचं, जशाच्या तसं रिप्रोड्यूस करायचं. कोणाचं उदाहरण सांगितलं होतं मी? गौरांग महाप्रभू. बरोबर. या चैतन्य महाप्रभूकडे एक पंडित आला आणि त्यांनी संस्कृत 100 श्लोक तयार केले. 100 4 ओळीचा एक श्लोक. आणि भड 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 म्हणून दाखवले. हे फक्त ऐकत होते. म्हणले तुम्ही फार विद्वान आहात का? आता मी काय सांगितलं ते सांगतो. म्हणले कोणता श्लोक तुझा पाहिजे सांग. तू जितकं सांगितलं तितकं मी रिप्रोड्यूस करतो. म्हणे 65 नंबरचा दन 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 यांनी सांगितलं. 33 नंबर दनकन सांगितलं. 100% गुरुचं 100% ऐकायचं. ज्ञानेश्वरी ज्यांनी 100% ऐकली, मुरवली, चिरवली, त्याचं भाग्य आपोआप फळाला येतं. 5 मिनिटाचं येतं, 2 मिनिटाचं येतं तर 5 मिनिटाचं मिळेल. लिंकअप ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीला तुम्ही जर मायनस केलं तुम्ही मायनस झाला. हे येणाऱ्या पिढीकरताही बोलतोय मी. काय ह्या तुमच्याच करता बोलतोय असं नाही, येणाऱ्या युगाकरता बोलतोय. जितकी श्रद्धा जास्त असेल, जितकं मुरवल्या जाईल, जिरवल्या जाईल, ऐकल्या जाईल, भगवान स्वरूपाधिक माया राधाराणी प्रसन्न होईल. तिचं कार्य आहे. आणि जितकं तुम्ही हेंडसाळ कराल
काय करायचं? आम्हाला ज्ञानेश्वरी, आम्हाला साधना बरी. आम्ही साधनेला यावं का? दोन्हीतूनही जातात, काही उपयोग होणार नाही. इथे जे जे 100% ऐकलं, 100% अनुभवात आणलं किंवा अनुकरणात आणलं, प्रयोगात आणलं पाहिजे, हा भाव आहे भगवान गोपालकृष्णांचा. ही ओवी पाठ करा जीवनामध्ये. अर्जुना तू परिससी परिसोणी अनुष्ठिसी. खरंच रे अर्जुना, मी जे जे सांगितलं 100% तू ऐकलंस, आणि ऐकून तू अनुकरणात प्रयोग 100% आणला. 60% नाही, माझं ऐकतात, 10% अनुकरणात आणतात. श्रद्धा आहे ना आमची, आम्ही अनुकरणात आणलंय ना 10%. इथं 99.9% आणि 100% पाहिजे. नो ढकलपास, नो एटिकेटी. एटिकेटी नाही, ढकलपास नाही, जमलं तर नाही, जुळलं तर नाही. 100%. तुम्ही म्हणले 98% मार्क मिळाले, आउट. 2% का नाही ऐकलं? 100% पाहिजे. अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे उपासना करतो. आपले लोक करतात उपासना, पुन्हा लगेच सोडतात, लगेच सोडतात. पुन्हा जैसे थे. साहेब, आम्ही आता पुन्हा देहशुद्धीचे प्रयोग करावे का? मी म्हणतो घाण का केलं शरीर? हे 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 बस, उत्तर काही नाही. फारच लोक मागे लागले होते, खा खा खा, खाऊन घेतलं एकदाच. अर्जुना तू परिससी परिसोणी अनुष्ठिसी, तर यम्माशीच वाणी कायसी सांगावयाची. तर आम्हालाच तुला सांगायची कोठे उणी पडणार नाही. गुरु रोखून धरतो, ती स्वरूपाधिक शक्ती गुरुला रोखून धरते. देऊ नको. लादिणी आणि संवित शक्तीच्या अधीन असलेल्या मायावी जगतांच्या माणसाला देऊ नकोस माझं सामर्थ्य, गुरुला ती रोखते. लक्षात घ्या, ती जगदंबा रोखते. खटकन तुमच्या मनात काही उठलं की इकडे देखील मनात उठतं, विरुद्ध मन होऊन जातं. वरून तुम्ही जरी नाटक केलं तरी आतून मन विरुद्ध असतं. चालाखी तिला आवडत नाही, स्वरूपाधिक माया. तिची सत्ता ती नाही देऊ देत. ती सहाय्यता करते ज्यावेळेस प्रचंड श्रद्धा असते. प्रचंड श्रद्धेचा परिणाम 100% ऐकणं आणि 100%. अरे ज्ञानेश्वरीला टाईमवर देखील येत नाही. काही काही येतात बरं का, कौतुक आहे काहींच, नावं नाही घेणार. आणि काही जमलं तर जुळलं तर ढकलत 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 आले तरी नोट्स नाही, लिहिणं नाही, काही नाही, लिहून देतो. तरल्यानंतर मला भेटा, कुठल्याही गुरुकडे जा, मला नंतर भेटा सगळे. मलाही वाटत होतं मी ज्ञानेश्वरी नको म्हणत होतो बाप्पासाहेब. काय पडले त्या शब्दांच्या खोळीत. बाप्पासाहेब म्हणाले नाही जमणार, तुमची होळी होईल. प्रचार प्रसार केला आणि ज्ञानेश्वरी सांग त्याची लिंक जोडून दिली तरच तुम्ही पूर्ण व्हाल, नाही तर नाही. आत्ता कळायला लागलं. 12 वर्ष सतत ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर एक भांडार शेखरच्या माध्यमातून दिलं. तुमच्याजवळ किल्ल्या दिल्यात, त्यावेळेस त्या किल्ल्या उघडल्या जातील म्हणले कुलप. तुम्ही जसजसं कराल त्यावेळेस ते कुलप उघडल्या जाईल. 12 वर्षानंतर ते कुलप उघडलं. शेखरने सांगितलं 12 वर्ष पूर्ण झाले ना तपाला, अखंड तप झालं ना ज्ञानेश्वरी सांगण्याचं, पुढचं आता 12 वर्षाचा पुन्हा अभ्यास. 12 वर्षाचे अभ्यास.
प्रचंड आहेत. तेव्हा तुम्हालाही काही अनुभव येत आहेत, पण तुमच्या श्रद्धेपणाने लपंग ठपंग लपंग ढपंग असं होत राहतं. खाली वर अपडाऊन्स. किती श्रद्धा पाहिजे ज्ञानेश्वरीवर काय सांगू. तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे उपासना करतोस, तर आम्हालाच तुला सांगावयाची कुठे उणीव पडणार आहे. अरे अनेक सिद्ध पुरुष झाले पण ट्रान्समिट करू शकले नाहीत. अनेक सिद्ध पुरुष झाले, कशाला काय म्हणावं माहिती नाही. केवढे उपकार आहेत आपल्याला माऊलींचे. आज काही महाराज भेटतात, हे असं झालं, काय अर्थ आहे याचा, आमच्याजवळ आहे का नाही, काही नाही माहीत. माहीतच नाही. आहे तरी माहीत नाही, नाही तरी माहीत नाही. केवढे उपकार आहेत. म्हणून ऐका, आम्हाला तुला सांगायची उणीव, पण मी कुठेही उणीव ठेवणार नाही. त्यावेळेस गुरु उणीव ठेवत नाही. स्वरूपाधिक माया पाठीमागे लागते गुरुच्या आणि पूर्ण करवते. आधीची चित्त मायेचे वरी विष झाले पर्यंताचे, आता ते अद्भुत पण स्नेहाचे कवन जाणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आधीच आईचे चित्त आणि त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले. पहा गुरु आणि शिष्य संबंध कसा असावा लागतो. आधीच आईचं चित्त, गुरुचं हृदय आईचं पाहिजे आणि त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले. मुलगा आवडता असावा. मरमेल्या ज्या मुलाला आई म्हणते त्याला काय मिळणार आहे? मरमेल्या. मुलाचे निमित्त झाले, मग त्या आईच्या स्नेहाचे अद्भुतपण कोण जाणे. भगवंताला किती स्नेह अर्जुनाविषयीचा प्रगटला. माऊली पुन्हा एकदा सांगतायत, मागे एकदा सांगितली. कोणती होई? देखे नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. प्रभूला प्रेम प्रगटलं पाहिजे. गुरुला अफाट प्रेम जर प्रगटलं तरच शक्य आहे त्या साधकाविषयी. म्हणून एवढा सेवा, एवढं किती प्रसन्न करून घ्यावं लागतं. अद्भुत प्रेम भक्ताचे देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथीपण पार्थाचे करीत असे. सारथी झाला हा ब्रह्मांड नायक, ड्रायव्हर झाला रथाचा, ड्रायव्हिंग. किती प्रेम अफाट आहे. रुक्मिणी म्हणली असती, परमनंट ड्रायव्हर तुम्ही छान दिसता, राहा बरं. राहिला असता का? राहिला असता का प्रभू? यशोदा आणि नंद म्हणले असते तरी राहिला नसता. अर्जुन म्हणतोय बी ड्रायव्हर, ड्रायव्हर झाला. आता इथे लिहिले, आधीच आईचे चित्त आणि त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले. बाप्पासाहेबाला अफाट प्रेम होतं आमच्याविषयी. खूप झोडायचे पण रडायचे. अरे जगाचं कार्य रे म्हणून तुम्हाला झोडतोय. अफाट प्रेम असायचं आतून. आता नाही जात त्या विषयात, कारण संपवायचंय, घडी पाहिलं. त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले, मग त्या आईच्या स्नेहाचे अद्भुतपण कोण जाणे. अद्भुतपण स्नेहाचा झरा गुरुचा व्हायला पाहिजे.
ते म्हणो करुण कारुण्य रसाची वृष्टी. करुणाभाव बुद्धांचा की नवया स्नेहाची सृष्टी. स्नेह आणि करुणा गुरुमध्ये प्रकट करण्याकरता लागणारं कौशल्य शिष्यामध्ये पाहिजे. लक्षात घ्या काय ज्ञानेश्वरी आहे. गुरुची करुणामय दृष्टी प्रगटावी की जिच्यातनं धो दैवी शक्तीचा प्रवाह व्हायला पाहिजे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहांची सृष्टी. श्रीहरीची कृपादृष्टी जणू करुणामृतांचा वर्षावच आहे किंवा नव्या स्नेहांची सृष्टी आहे असे म्हणू. नवा स्नेह जो उदय होणार आहे 6व्या अध्यायाच्या अनुभवाच्या रूपात. भगवान स्नेहमयी झालेत, करुणामयी झालेत. इथे झालेत. आधी प्रेममय होते, आता करुणामय आणि स्नेहमय. तिन्ही निर्माण होण्याकरिता शिष्याची पात्रता किती पाहिजे. म्हणून घेऊ शकत नाहीत साधक, शक्यच नाही. बाप्पासाहेब म्हणायचे वाघाचे 2 किंवा 3 पिले असतात, डुकराला डुर डुर 10-15 पिले असतात म्हणले. सिद्ध पुरुषांचे 1, 2, 3 शिष्य असतात म्हणले, संपलं. घेऊच शकत नाही. नव्या स्नेहांची सृष्टी आहे असे म्हणू. भगवंताच्या त्या अलौकिक दृष्टीचे वर्णन मी कसे करू ते कळत नाही. भगवंताची दृष्टी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी वर्णन करू शकत नाही. पहा, प्रत्यक्ष पाहिल्याचं उदाहरण आहे. मी कशी करू, मला वर्णन करता येईन की भगवंतच्या दृष्टीतून करुणा कसा वर्षाव होतोय आणि किती स्नेहाळ झालेत. स्नेह देखील यांनी जाणलाय प्रत्यक्ष पाहण्यातनं, पण मी वर्णन करायला अपुरा पडतोय. लक्षात घ्या, कसे करू ते कळत नाही. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहांची सृष्टी. हे असोनी निजे दृष्टी हरीची वाणू. कसं सांगू. माऊली म्हणतात जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली. म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. गुरु शिष्यांच्या मोहात अडकला पाहिजे आणि शिष्य गुरूंच्या मोहात अडकला पाहिजे. आपण वस्तूंच्या मोहात व्यक्तींच्या मोहात अडकलो. गुरु पाहिजे तोंडी लावण्याकरता, परमेश्वर पाहिजे तोंडी लावण्याकरता. दोघांनी एकमेकांच्या मोहात. जे अमृताची ओतली. बाप्पासाहेब म्हणायचे ना, अरे गेली 20 वर्ष झालोय, मला जायचं होतं तुमच्यासाठी, मी शरीर आणि माझा मृत्यू वाढवून घ्यायलो. कशा करता घ्यायलो आणि चिडायची. आणि तुम्ही खुशाल संसार करताय. गेली 20 वर्ष झाले म्हणले मी वाढवतोय माझं शरीर. जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली. ती श्रीहरीची दृष्टी अमृताची ओतलेली होती. पहा, दृष्टीत निव्वळ अमृत होतं जे अमरता देणारं ठरलं अर्जुनाला. लक्षात घ्या, अमृताची ओतलेली होती. पार्थाविषयी प्रेम पिऊन धुंद झाली होती. पार्थानी एवढं अफाट प्रेम भगवंतावर केलं की ती दृष्टी प्रेम पिऊन श्रीकृष्णांची धुंद झाली. दारू पिल्याचं वर्णन आहे. भगवंत दारू पिले काय? प्रेमाची दारू. अर्जुनाने इतकं अफाट प्रेम दिलं ज्याच्यामुळं स्नेह पाझरला, अमृतमय वर्षाव सुरू झाला, स्नेहाळपणा सुरू झाला आणि मदधुंद झालेत भगवान प्रेमामध्ये. भगवान बेधुंद होतो, नाचू लागतो. म्हणतात नामदेव कीर्तन करीत असताना पितांबर गळून पडला तरी भान राहिलं नाही याला. हा धुंद होतो, बेधुंद होतो.
पण एवढी भक्तात ताकद असावी लागते. पहा बरं का, त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरी नाही आहे. 10 मिनटं राहिले. गुड, बेस्ट केलं. आता पुढे सरकतो. अर्जुनाच्या मोहात गुंतून तिला बाहेर निघता येईना. त्या प्रेममयी दृष्टीला अर्जुनाच्या मोहात इतका गुंतलाय भगवान, त्याला बाहेर निघता येईना. ज्या दिवशी गुरु इतका मोहात गुंतो त्या दिवशी तो अमरत्वाला जातो शिष्य. हे बहु जे जे जल्पी जेल, तेथ कथेची फाक होईल. पराते स्नेह रूपा नयेल भूलवरी. या श्रीहरीच्या कृपादृष्टी शक्ती संक्रांताच्या संबंधाने जितके अधिक बोलावे तितके कथेचे विषयांतर होईल. पण श्रीहरीचे अर्जुनाविषयी असलेल्या प्रेमाचे वर्णन शब्दाने करता येणार नाही. आणि त्याच्यामधनं शक्ती संक्रांत भगवान कृष्णाची त्या करुणामयी दृष्टीतनं, त्या अमृतमयी दृष्टीतनं, त्या स्नेहमयी दृष्टीतनं आणि त्या मदधुंद प्रेमाच्या दृष्टीतनं 4 प्रकारची दृष्टी एकत्र आली पाहिजे. त्याच्यातनं कसा अमृत वर्षाव त्या किरणांचा झाला ना अर्जुनाला अनुभव देते झाले भगवान, याचं वर्णन मी करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. मनोणी विसुरा काय येणे, तो ईश्वर कवळावा कवणे. जो आपुले माननेणे आपणची. यात आश्चर्य ते काय आहे, जो आपले मोजमाप जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा. लक्षात घ्या, म्हणून आपलं मोजमाप करा आधी. बरं खरंच गुरु आहे का? गुरुजवळ काही आहे? अरे तुझं सांग ना. नाही नाही, समजा आम्ही तयार झालोच, आम्ही डुक्कर असोत पण घोडे झालोच, तर त्याला बसता येईल का? अरे मोजमाप आधी घ्या स्वतःचं. स्वतःच्या स्केल पट्टीनं पहा आपण काय आहोत. ज्ञानेश्वर सांगतायत ईश्वर कोणी आकलन करावा. आणि ज्यानं स्वतःचं मोजमाप केलं नाही, स्वतःचं स्क्रुटनी केली नाही, स्वतःची गुणवत्ता केली नाही, पात्रता समजली नाही, ईश्वर कसा आकळल्या जाईल? त्यांच्यासाठी नाही म्हणले. तरी मागील ध्वनियात मज गमला सावियाची मोहित. जे बलात्कारे असे म्हणत परिस बाप्पा. तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की भगवान यावेळी अर्जुनाविषयी फार मोहित झालेले आहेत. कारण ते पार्थाला आग्रह करून म्हणत आहे, अरे बाबा ध्यान देऊन ऐक. टिप्पा 175. श्री गीता ज्ञानेश्वरीतील उपदेशांची शक्ती संक्रांत पद्धती आहे. वीरशाली समर्थवाणी ऐकणाऱ्या साधकांची श्रद्धा, भक्ती व एकाग्रता तितक्याच उंचीची असली. एकाग्रता, श्रद्धा आणि भक्ती तितक्याच उंचीची असली तरच ती तेजोगुणी किरणे साधकांच्या प्राणशक्तीवर, रक्तमनबुद्धीवर प्रभाव करतात व प्रवचन ऐकता ऐकताच ते अनुभव प्रकट होतात. जसे तुम्हाला अनेकदा चांगल्या भाव श्रद्धेत असाल तर अनुभव इथेही काही काही लोकांना प्रकट होतात. हा अनुभवी अनुभव प्रत्यक्ष आहे. समर्थ आपले वीर्य अपात्रात ओतीत नसतात. का ते वीर्य होत नाही, कारण त्याच्यातनं अध्यात्म पुरुषाचा जन्म होतो. अपात्रात ओतीत नसतात हे मर्म लक्षात घेऊन भ्रम घालविणे कल्याणकारक होईल. बाप्पासाहेब लिहितात हा भ्रम घालवा की अपात्रामध्ये ही शक्ती देता येत नाही. बलात्कारे बाप्पा नाही, बलात्काराने दिल्या जात नाहीत. पण मला वाटतं अर्जुनाविषयी एवढं भगवंताचं निर्माण झालंय एवढं सांगतो. बाप्पा होत बलात्कारानं नाही दिल्या जात असा इतका पात्र पाहिजे असतो भक्त. बळजबरी नाही दिल्या जात. द्या म्हणतो ना, बंदुकीची गोळी लावली, राजर्षी योग, नाही तर ही गोळी तुम्ही. अरे बलात्काराने नाही. परिस बाप्पा, बाप्पा होत बलात्काराने नाही मिळणार. अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे. तैसे तैसे विनोदे निरुपजेल. किती राहिले? 5 मिनिट. अर्जुना ज्या ज्या पद्धतीने तुझ्या चित्तबुद्धीला बोध होईल, अनुभव होईल, त्या त्या रीतीने कौतुकाने निरूपण करण्यात येईल. लक्षात घ्या,
जसजसे अनुभव आलेले सांगितल्या जातील, ज्या ताकदीनं अनुभव घेतल्या जातील, ज्या पद्धतीनं साधना केली जाईल, नंतर पुढचा प्रवास होईल ही भगवंतानी कंडिशनही टाकली. पीछे का धड़ा याद करके बताओ तो आगे का धड़ा देते. नंतर कौतुकाने निरूपण करूत नाहीत नाही. तो काही सयाना वयोग तयाचा कवण उपेग अथवा अधिकार प्रसंग कवना येत. तो योग हे कशाला नाव आहे, त्याचा उपयोग कोणता आहे, किंवा नस्पन्न निष्काम उत्पन्न करणाऱ्या योगामध्ये प्रवेश करण्याकरिता अधिकार प्राप्ती कोणाला होते, अथवा योगात प्रवेशाची अट कोणती, सगळं सांगेल. पुन्हा रिपीट करेल अर्जुना. ऐसे जे जे काही आत असे ये ठाई ते आगवेची पाही सांगेन आता. याप्रमाणे या ब्रह्मविद्येतील बुद्धियोग शास्त्रात जे जे काही सांगितले आहे ते सर्वच तू पहा, मी आता सांगेन. भगवान इज रेडी टू टॉक अँड टू ट्रान्समिट. तू चित्त देऊन अवधारी ऐसे मनोनी श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे. तू चित्त देऊन मी जे सांगेन ते ध्यान देऊन धारण कर. पहा पुन्हा 100% आलेत. असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती आता सांगितली जाईल. भगवान ज्ञानेश्वर म्हणतात, श्रीकृष्ण अर्जुनासी संग न सांडोणी सांगेल योग तो व्यक्त करू प्रसंग म्हणे निवृत्तीदास. अर्जुनाशी असलेल्या सख्यत्वाचा संबंध कायम ठेवून. अवघड आहे बरं का. भगवान समवयस्क आहेत, एका वयाचे दोघं, गुरु आणि शिष्य. नंबर 2, भगवान नातेवाईक आहेत. काय आहेत, मेवणे पण आहेत, आतेभाऊ आहेत आणि गुरु शिष्य आहेत. 4 नाते आहेत. अवघड आहे ते. आणि मेवणे बहीण दिलेली आहे. खरं म्हणजे लवून नमस्कार भगवंतानी करायला पाहिजे. म्हणजे संबंध कायम ठेवून. तसं म्हणलं ना, रिश्तेदार को मिलता नहीं, फ्रेंड्स लेता नहीं, दुश्मन लेता नहीं, आणि अजून घरचे लोक नेत नाहीत, नातेवाईक घेत नाहीत. हे सगळं इथे हे कायम ठेवले संबंध आणि अर्जुनाला दिले जात आहे. पहिलं एक्सेप्शन आहे. माऊली देखील सांगतात, श्रीकृष्ण अर्जुनासी संग मित्रत्व सोडणार नाही. न सांडोणी सांगेल योग. मित्रत्व नाही का म्हणजे कुठलेच रिलेशन कट न करता भगवान सांगायला तयार झालेले आहेत. त्याला बुद्धियोग सिद्धीचे साधन जो ध्यानयोग ते सांगतील. ध्यान योगातून सगळे योग साधतात. ध्यानातून बुद्धियोग, ध्यानातून ज्ञानयोग, ध्यानातून भक्तियोग, ध्यानातून कर्मयोग, सगळ्या योग ध्यान. ध्यानयोग ते सांगतील. तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात, मी उघड करतो. येस, आय एम ऑल्सो रेडी. ज्ञानेश्वर म्हणतात, मी पण सांगेन तुम्हाला. संपूर्ण ज्ञानेश्वरीत पातंजल अष्टांग योग हठयोग नाहीत व 6व्या अध्यायात तर मुळीच नाहीत. बाप्पासाहेब लिहितात, अनुभवी लोकांनी उगाच भ्रम पांगवून अज्ञान वाढविण्यास कारण होऊ नये. श्री ज्ञानदेव विरचित्तायाम भावार्थ दीपिकायाम पंचमोऽध्याय. 5वा अध्याय संपला. 6व्या अध्यायाला सुरुवात होईल. त्याच्यापूर्वी कुठला तरी अभंग आपण घेऊ.